घडीची आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अखेर माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा पाहायला मिळतोय। या क्षणाची ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार होती। अशातच आज अनेक घडामोडी घडलेल्या होत्या। माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी देखील केलेली होती आणि अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले देखील होते आणि या सगळ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना माणिकराव कोकाटेंबाबतचा निर्णय आजच घ्यावा अशी जी भूमिका होती ती मांडलेली होती अशी माहिती दुपारीच एबीपी माझानं दिली होती आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा हा राजीनामा पाहायला मिळतोय। याबद्दलचे अधिकचे अपडेट आपल्याला निलेश बुधावले देतोय। निलेश, एक अतिशय मोठा निर्णय आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावं लागेल। माणिकराव कोकाटे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। त्या संदर्भातलं पत्र आता एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। सर्व खाती जी आहेत ती आता अजित पवारांकडे राहणार आहेत। अजित पवारांकडून ही सगळी खाती जी आहेत ती चालवली जाणार आहेत। महत्त्वाची बाब अशी आहे की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होण्याची शक्यता कमी आहे असं सातत्यानं पक्षाकडून सांगण्यात येत होतं, कारण कायदेशीर पातळीवर सर्व आम्ही तयारी करतो आहोत आणि आम्हाला न्याय भेटेल अशी अपेक्षा आहे असं त्यांचं म्हणणं होतं। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार आता सर्व खाती जी आहेत ती अजित पवारांना स्वतःकडे ठेवलेली आहेत आणि माणिकराव कोकाटे यांना आता राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला होता। त्यानुसार आता हा राजीनामा स्वीकारला गेलाय आणि त्यामुळे आता अजित पवारांच्या पक्षातून नेमकं कुणाला नवीन संधी मिळणार हे पाहावं महत्त्वाचं लागणार आहे। आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावं लागेल। माणिकराव कोकाटे यांना राजीनामा दिला आणि यानंतर आता काय नेमका निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता दीपक निलेश, खरं तर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट झालेली होती। या भेटीतच कुठेतरी याचे संकेत मिळत होते। आज सकाळी ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट झाली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे अजित पवारांना सांगितलं होतं की नवीन चेहरा कोण असणार आहे त्याचं नाव द्या आणि त्यानुसार आज दिवसभरामध्ये घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या। कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवारांना माध्यमांशी बोलणं जे आहे ते टाळलं आणि त्यानंतर अजित पवार पक्षांच्या अंतर्गत बैठका घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेल्याचं पाहायला मिळालं। आता जी माहिती मिळते त्यानुसार सकाळच्या सुमारासच हा राजीनामा जो आहे तो कुठेतरी मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला होता। त्यानंतर हा राजभवनला पाठवण्यात आला आणि तो कुठेतरी मंजूर झालाय अशी देखील माहिती मिळते। आता पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण पक्षामध्ये नाशिक जिल्हा जो आहे तो महत्त्वाचा आहे। त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे त्या ठिकाणाहून येतात, ते मंत्री होते, त्यामुळे आता नाशिक जिल्ह्याला मंत्रिपद पुढचं मिळत आहे की आणखी वेगळ्या कोणाचा चेहऱ्याची चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता सर्व खाती जी आहेत ती स्वतःकडे अजित पवार जरी ठेवत असले तरी महानगरपालिका निवडणुका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका ह्या तोंडांवर आहेत, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत पक्षाचं नुकसान होऊ नये याची जी काळजी आहे ते स्वतः घेताना आपल्याला दिसतील।